आजचा प्रश्न होता, मराठा आंदोलनाला एका दिवसाची वेळ म्हणजे चेष्टा. मनोज जरांगेंचा आरोप पटतो का? आणि या अनुषंगाने तुमच्या आलेल्या प्रतिक्रिया आता आपण पाहूयात. एक्सवरनं प्रतिक्रिया दिली आहे. व्ही मुंढे यांनी, मराठा आरक्षण हा खूप गंभीर विषय आहे. आंदोलनाला दिलेला वेळ पुरेसा नाही. ही एक प्रकारे चेष्टाच म्हणता येईल. एक्सपोस्टवरती पुढची प्रतिक्रिया आहे संजय साबळे यांची. जात आरक्षण केंद्र सरकार, सुप्रीम कोर्ट आणि संसदेचा विषय. ही आपली जबाबदारी नाही, म्हणून सर्व मंत्री साहेब, दादा, काका, ताई निश्चिंत आहेत. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया अक्षय काळे यांची आहे. आधी मनाई, नंतर एक दिवसाची परवानगी. या गोष्टी नक्कीच थट्टा केल्यासारख्याच म्हणाव्या लागतील. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया बघूयात. सर्वाधिक काळ देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेत राहून सुद्धा काँग्रेस आणि पवारांनी आरक्षण का नाही दिलं? सत्या यांनी हा प्रश्न विचारलाय. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया प्रशांत शिंदे यांची आहे. राजकीय सभा घेण्यासाठी आझाद मैदानात परवानगी मिळते आणि इथे मराठा समाज लोकशाही मार्गाने उपोषण करतोय आणि सरकार परवानगी देत नाही. लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न सरकार करतंय. इन्स्टाग्रामवरनं सुरेश मोटे यांची प्रतिक्रिया आहे. समाजाच्या मागण्यांना न्याय देणं हे सरकारचं काम आहे. इन्स्टाग्रामवरचीच पुढची प्रतिक्रिया दिनेश काळे यांची. विषय एक दिवसाचा नाहीये, पण मुंबईची अंतर्गत आणि संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे. इन्स्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया तेजस कोरे यांची आहे. जरांगेंनी केलेली मागणी ही पण चेष्टाच आहे ना? फेसबुकवरची प्रतिक्रिया बघूया. अरुण कुमार मालपाणी यांची. फॉर्च्युनर घेऊन फिरणाऱ्यांना आरक्षण पाहिजे हीच सर्वात मोठी चेष्टा आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया आशिष म्हैसाळकर यांनी दिली आहे. वारंवार मराठा समाजाला चिथावणी देऊन ऐन सणासुदीत राज्यातील वातावरण खराब करून मुंबईकरांना वेठीला धरून जरांगेंनी कायदा सुव्यवस्थेची चेष्टा चालवली आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया आपण वाचतोय. संदीप ढाकणे म्हणतायत, आंदोलन काय वेळ देऊन असतं का?